नमस्कार, मी वैशाली बांते महिला विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, मी दर मंगळवारी देवीच्या मंदिरात जात असते। या मंगळवारी सुद्धा मी देवीच्या मंदिरात गेली होती। तिथे मला माझ्या ओळखीच्या काकू भेटल्या। अतिशय निराश हताश त्या काकू त्या मंदिराजवळ बसल्या होत्या। मी देवीचं दर्शन करून आली आणि काकूला विचारलं, काय झालं काकू? काकू थोडा वेळ गप्प राहिल्या आणि मग सांगायला सुरुवात केली। त्या म्हणाल्या, माझा नातू यथार्थ 4 वर्षाचा झाला। 2 दिवसापूर्वी त्याचा वाढदिवस होता। मला त्याचा वाढदिवस घरीच साध्या पद्धतीने साजरा करायचा होता। त्याची पण तशीच इच्छा होती। त्याला त्याच्या छोट्या बालमित्र मैत्रिणींना बोलवायचं होतं आणि मला पण वाटत होतं की त्याच्या मित्रमैत्रिणींना बोलवून त्याच्या आवडीचा खाऊ करायचा असा मी प्लॅन करत होते। आणि तसं मी माझ्या सुनेला बोलून दाखवलं। तर ती म्हणाली की लहान मुलांना घरी बोलवायचं म्हणजे घरात पसारा होणार आणि मी याच्या बर्थडे पार्टीमध्ये ज्या काही फोटो काढणार आहे, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणार आहे, इंस्टाग्रामला शेअर करणार आहे, तर त्याचं सगळं जे बॅकग्राऊंड राहील किंवा जे ग्लॅमर लुक येईल तो येणार नाही। त्यामुळे आपण याचा वाढदिवस हॉटेलमध्ये करूया। तिच्या म्हणण्याप्रमाणेच आम्ही त्याचा वाढदिवस हॉटेलमध्ये करण्याचे ठरवले। हॉटेलमध्ये मी, माझी सून, माझा नातू आणि माझा मुलगा आणि माझ्या सुनेच्या 2-3 मैत्रिणी एवढेच जण आम्ही हॉटेलमध्ये गेलो। हॉटेलमध्ये खाणारे लोक कमी आणि मागवलेले पदार्थ जास्त होते। माझ्या सुनेने वेटरला बोलवून त्या सगळ्या पदार्थाची छान अरेंजमेंट केली। त्या डिश डेकोरेट केल्या, टेबल छान सजावट केली आणि फोटोशूट काढण्यात ती बिझी होऊन गेली। खरं तर तिला कॅमेरामॅनला ह्या फोटोशूटसाठी बोलवायचं होतं, पण माझ्या मुलाला हा असा दिखावा फारसा आवडत नसल्याने त्याने स्पष्ट शब्दात नकार दिला। असं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणं, फेसबुकला पोस्ट टाकणं, इंस्टाग्रामला रील्स टाकणं याला ते फारसं आवडत नाही। यावरून त्या दोघांमध्येही बरेचदा भांडणं झाली आहेत। पण याचा परिणाम माझ्या नातवावर होतो आणि त्यामुळे माझा मुलगा आता यावर वाद टाळतो आहे। आणि असं म्हणून त्या मला माझ्याकडे बघत म्हणाल्या, अशा कशा ग तुम्ही आजकालच्या सुना? तुम्हाला प्रत्येकच गोष्ट का म्हणून शेअर करायची असते? नवीन ड्रेस घातला की टाकलं स्टेटस, कुठे फिरायला गेलं की टाकली पोस्ट, काही नवीन पदार्थ रविवारी केला की टाकलं। हे इतकं काय ग तुमचा वेळ आहे? त्या माझ्याकडे पाहून म्हणाल्या। मी म्हणाली, काकू कौतुक प्रत्येकीलाच हवं असतं। कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं, आपलं कौतुक करावं एवढीच त्यामागची भावना असते। त्या म्हणाल्या, हो बरोबर आहे, पण आपण ज्याच्यासोबत एन्जॉय करायला जातो, ज्याच्यासोबत हे सेलिब्रेशन करतो त्याचा विचार व्हायला हवा की नको? मी म्हटलं, बरोबर आहे काकू। बरं, ती वाढदिवसाला आल्यानंतरही तिने आमच्यासोबत काही बर्थडे पार्टी एन्जॉय केली नाही। इकडून तिकडे ती रील्स बनवत होती आणि त्या शेअर करत होती। माझा नातू यथार्थ तिला बोलला की मम्मी मला 2 घास भरव। फोटो काढण्यापुरतंच तिने त्याला ते चायनीज पदार्थ खाऊ घातले। तो म्हणाला, मम्मी मला पूर्ण जेवण तुझ्या हातानेच करायचं आहे। ती म्हणाली, नाही बेटा, आता मी ना छान छान फोटो शूट करते आणि मग हे व्हिडिओ आपण इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू। तुझ्या शाळेतले मित्र मैत्रिणी पाहतील आणि म्हणतील, अरे वा, किती छान याचा वाढदिवस झाला। आणि म्हणून मी हे सगळं करत आहे। हे सगळं बघून मला खूप राग येत होता, माझी खूप चिडचिड होत होती, पण मी गप्प राहिली। अशा म्हणून त्या अक्षरशः रडायला लागल्या। मी सोबत नेलेली पाण्याची बॉटल काकूंना दिली। काकूंनी पाणी पिलं आणि थोडा वेळ शांत बसून त्या निघून गेल्या। मनात विचार आला, या रिअल लाईफच्या मागे आपण आपलं रिअल लाईफ तर गमवत नाही आहे ना? कारण आपल्याला चांगलं म्हणावं, कौतुक करावं इतकं ठीक असते, पण याचा कधी कधी इतका अतिरेक होऊन जातो की आपली माणसं दुरावतात की काय अशी भीती वाटायला लागते। आणि आपल्यावर जेव्हा एखादं संकट ओढवते ना मैत्रिणींनो, तेव्हा ह्या अशा कठीण प्रसंगात आपल्याला कमेंट्स करणारे, आपल्या पोस्टला लाईक करणारे अगदी बोटावर मोजण्या इतकेच लोक आपल्या जवळ येतात। बाकी आपल्या घरचीच मंडळी आपल्याशी अगदी ठामपणे, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी राहतात। तेव्हा फोटो काढा, कुठे फिरायला जा तर एन्जॉय करा, फोटो काढा, पण आपल्या माणसांचं मन दुखवणार नाही याची काळजी घ्या, त्यांनाही जपा। आणि हो, कुठे फिरायला गेलं तर मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या डोळ्यातून बघण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यांनी अधिक पहा, अधिक एन्जॉय करा आणि मस्त जीवन जगा। आणि हो, तुम्हाला आठवणीसाठी वाटत असतील तर 2-4 फोटो काढायला हरकत नाही, पण अति तिथे माती होता कामा नये। ह्या दोन्हीचं बॅलन्स करून आपल्याला जर जीवन जगता आलं तर आपलं जीवन ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक सुंदर होईल। तुम्हाला काय वाटते मैत्रिणींनो? कमेंट करून नक्की सांगा। हो, आणि व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा।
तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्या असं मनातलं सारं काही. धन्यवाद.